आपल्या कवठे महांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा, सर्वात स्वस्त आणि मिळवा 15,000 रुपयाच्या पुढे हमखास गिफ्ट सुद्धा। लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच। या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे, डिझायनर साड्या, इथनिक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दरात। लग्न बस्त्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्रदालन श्री सिद्धनाथ टेक्सटाईल, देशिंग रोड, यशवंत नगर, कवठे महांकाळ। नमस्कार, के मराठी न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे। आपण कवठे महांकाळ तालुका व कर्नाटक, महाराष्ट्र राज्य व कर्नाटक या सीमेवर आपण उभे आहोत। इथून पलीकडे कर्नाटक राज्य आहे, इकडे महाराष्ट्र आहे। हा रस्ता कवठे महांकाळ तालुक्यातील रांजणी या गावाकडे जातो। तर हा रस्ता माझ्या पाठीमागे जो आहे रस्ता तो खेडेगावकडे जातो। हा रस्ता शिंगणापूरकडे जातो आणि आपल्या कॅमेऱ्याच्या पाठीमागच्या बाजूला जो रस्ता आहे हा कोकळे या गावी जातो, जे गाव कवठे महांकाळ तालुक्याच्या सीमेवर आहे। कवठे महांकाळ तालुक्याच्या सीमेवरील रांजणी, कोकळे हे जी गावे आहेत हे सीमेलगत असणारी गावे आहेत। या पलीकडच्या बाजूला खेडेगाव हे गाव आहे। तर हे दाखवण्या पाठीमाग, हे करण्या पाठीमाग उद्देश असा आहे की काल रांजणीच्या कुरणामध्ये खेडेगावच्या तरुणाचा मृतदेह पोलिसांना झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला। त्यामध्ये बऱ्याच गोष्टी संशयास्पद होत्या, ते दाखवण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। त्या गोष्टीचा खुलासा व्हावा, काय आहे ते, खून प्रकरण आहे की आत्महत्या आहे की नेमकं काय आहे याचा तपास हे कवठे महांकाळ पोलीस करीत आहेत, आपले सांगली पोलीस करीत आहेत। महाराष्ट्राचे पोलीस हे तपासाच्या बाबतीत सर्वाधिक पुढे आहेत, सर्वांनाच ज्ञात आहे। हे रांजणीचे कुरण आहे, आपल्या महाराष्ट्राच्या सीमेवर असणारे हे वन क्षेत्राचे मोठे कुरण आहे। या कुरणामध्ये त्या तरुणाचा मृतदेह आतल्या बाजूला झाडाला लटकलेला होता। त्या ठिकाणी आपण जातोय, आम्ही तुम्हाला दाखवतोय की तो कोणत्या परिस्थितीमध्ये होता। खेडेगावचा तरुण गणेश राजू शिवपुरे असे त्या तरुणाचे नाव, वय 22, राहणार खेडेगाव, तालुका आथणी, जिल्हा बेळगाव, राज्य कर्नाटक। त्या तरुणाचा मृतदेह या ठिकाणी होता। ते सांगण्या पाठीमागे कारण असे, गेल्या 4 महिन्यापूर्वी त्या तरुणावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालेला होता। त्यामध्ये काही महिन्यांपूर्वी तो तरुण एका, आपण तिची ओळख पटवून द्यायची नाही, कायद्याच्या दृष्टिकोनातून थोडेसे आपण तेही पालन करायचं आहे, कारण त्यांच्या घरची इज्जत आहे। चुकले असतील, काही ज्या गोष्टी घडल्या असतील, झाल्या असतील, आपण त्याचा मागोवा नाही घ्यायचा। पण प्रेम प्रकरण होतं, त्या प्रेम प्रकरणातून हे दोघे जण गायब झालेले होते। त्यांच्यावर आथणी पोलीस ठाण्यामध्ये गणेशवर गुन्हा दाखल झालेला होता। तर काही दिवसांपूर्वी गणेशने त्या तरुणीला गावामध्ये आणून सोडलेले होते व पुन्हा स्वतः फरार झालेला होता। त्याचा शोध पोलीस घेत होते। गेल्या काही महिन्यांपासून तो फरार होता। त्या फरार असलेल्या गणेश शिवपूजे याच्या पाठीमागे असताना त्या घडामोडींमध्ये पोलीस त्याचा शोध घेत असताना तो काल हजर होणार होता अशी चर्चा होती, परंतु त्याचा मृतदेह सकाळच्या सुमारास या कुरणामध्ये आढळून आला। वस्तुस्थिती फार वेगळी आहे। इंस्टाग्रामवर त्या तरुणाचे पेज आहे, त्या पेजवर त्याची लव्ह स्टोरी आहे। त्याच्यामध्ये त्या मुलीचे जे कॉल केलेले जे रेकॉर्डिंग आहेत, त्या गणेश शिवपूजेने त्याच्या इंस्टाग्राम पेजवर ते कॉलचे रेकॉर्डिंग, त्याचे फोटो, दोघांचे असे कॉलचे रेकॉर्डिंग त्यानं ते ऐकवलेले आहेत। जवळपास हजारो लोकांनी ते व्हिडिओ च्या माध्यमातून तो ऑडिओ ऐकलेला आहे। तो कन्नड भाषेत आहे।
त्याचा देखील आपण सविस्तर खुलासा आम्ही तुम्हाला देणार आहोत की त्यांच्यामध्ये जे बोलणं झालेलं आहे ते कशा पद्धतीने झालेलं आहे, ते काय बोलत होते, तर त्याचे आपण ट्रान्सलेशन करून मराठीमध्ये ती जी गोष्ट आहे ती आम्ही उद्या तुम्हाला दाखवून देऊ. पण तुर्तास आता आपण जो मूळ मुद्दा आहे, तो जो विषय आहे, त्या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी त्याचा मृतदेह सापडलेला होता त्या ठिकाणी आपण आतमध्ये जाणार आहे. वन विभागाच्या हद्दीमध्ये जे कुरण इतकं हजारो हेक्टर क्षेत्रावर पसरलेलं आहे त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला काही संशयास्पद जे होते ते आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण खेडेगावचा तरुण गणेश राजू शिवपूजे वय 22 या तरुणाचा मृतदेह या लिंबाच्या झाडाला या फांदीला लटकलेला होता. इथं साधारणपणे त्याचे असे पाय होते, अंतराळी होता तो. तर या ठिकाणावर आपण आलोय. तुम्हाला काही गोष्टी आम्ही जाणीवपूर्वक आठवण करून देतोय. कायदा सक्षम आहे, पोलीस सक्षम आहेत, त्यात महाराष्ट्राचे पोलीस अधिकच तपासामध्ये सक्षम आहेत. कवठे-महांकाळ तालुक्यातील 2 ते 3 मर्डर असे झालेले होते की त्याचा कुठेही पुरावा नव्हता. तरी देखील कवठे-महांकाळ पोलिसांनी, आपल्या सांगलीच्या पोलिसांनी हे मर्डर प्रकरण अतिशय कौशल्य वापरून हे उघडकीस आणले. गुन्हेगार किती जरी शातीर असला तर तो पोलिसांच्या तावडीतून सुटत नाही, हे फार मोठे सत्य आहे. जुनी म्हण आहे, कानून के हात लंबे होते हैं, हे वास्तव आहे. कवठे-महांकाळ शहरात थोड्या दिवसापूर्वी शानाबाई जाधव यांचा मर्डर केलेला होता. कुठलाही पुरावा नव्हता, कुठलेही परिस्थितीजन्य पुरावे त्या ठिकाणी उपलब्ध नव्हते. त्यामध्ये शानाबाई जाधव यांचे खून प्रकरण सांगली पोलिसांनी, कवठे-महांकाळ पोलिसांनी उघडकीस आणले. त्या आरोपीला अटक केली. त्याही पलीकडे जाऊन किमान शानाबाई यांचा मर्डर शहरामध्ये झालेला होता. आजूबाजूचे लोक ज्यांना साक्षीदार तपासण्यात येत होते हे तपासता तर येत होते. काही दिवसांपूर्वी नागज घाटामध्ये विजापूरच्या एका तरुणाचा मृतदेह मिळून आलेला होता. त्याचा मर्डर केलेला होता. त्याला जाळून टाकण्यात आलं होतं. त्याचा मर्डर पुरावे नष्ट करण्यासाठी त्याचा प्रयत्न आहे ना, ते जाळून टाकण्यात आलेलं होतं. त्यावेळी जत व कवठे-महांकाळ उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे, त्यावेळी कवठे-महांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कोळेकर साहेब होते. ते आता जत पोलीस ठाण्याला पोलीस निरीक्षक आहेत. तर त्यांनी व सांगलीच्या LCB पथकाने, पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या पथकाने, सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या पथकाने हे खून प्रकरण उघडकीस आणले होते. तुम्हाला हे का सांगतोय, कारण तसंच हे प्रकरण आहे गणेश शिवपूजेच. तुम्हाला मी थोड्या वेळापूर्वी दाखवलेलं अंतर आणि त्याचा मृतदेह या ठिकाणी लटकलेला होता, ते अंतर साधारणपणे रस्त्यापासून 100 मीटरच्या आत आहे. या ठिकाणी त्याचा मृतदेह लटकलेला होता. त्याच्या गळ्यामध्ये दोरी अडकवलेली होती. हे ते लिंबाचे झाड आहे. अतिशय निर्जन ठिकाण आहे. इथे कोणीही नाही, कोणत्याही परिस्थितीजन्य पुराव्या नाही, CCTV नाही. पोलीस या घटनेचा तपास वेगाने करतायत. त्यामध्ये दाखवण्याचं कारण असं आहे, ज्यावेळी गणेश शिवपूजे याचा मृतदेह लटकत होता त्यावेळी त्याच्या तोंडाला रुमाल बांधलेला होता. त्या फांदीवर एखाद्यानं जर आत्महत्या जर करायची म्हणलं तर या फांदीवर त्याला चढून पूर्ण दोरी बांधून तो खाली उडी मारणार आणि आत्महत्या करणार किंवा स्वतःला संपवून येणार. हा प्रकार थोडासा विचित्र वाटतोय, वेगळा वाटतोय. कारण
इतकी मोठी झाडं आहेत, त्या झाडाला कसं काय तो लटकलेला आढळला हे संशयास्पद आहे. त्यामुळे पोलीस संभ्रमात आहेत, पोलीस तपास करतायत. त्याच्या तोंडाला रुमाल बांधलेला होता. तर ज्यावेळी त्याचा मृतदेह लटकत होता त्यावेळी त्याचे हात आपले मोबाईल फोन आपण जे वापरतो त्याला हेडफोन आपण वापरतो, तर त्या हेडफोनच्या वायरने त्याचा हात बांधलेला होता. ज्यावेळी माणसाचा जीव जातो त्यावेळी माणसाचा जीव अत्यंत तडफडत असतो. माणूस स्वतःचा जीव वाचविण्यासाठी प्रयत्नशील असतो. त्यामध्ये ती वायर त्याच्या हातून तुटली असती एक, कारण ती वायर इतकी नाजूक असते की थोडी जरी उठली तर तुटली जाते. ती वायर त्याच्या हातामध्ये गुंडाळलेली होती. नुसती गुंडाळलेली नव्हती तर त्याला वर गाठ मारलेली होती. त्यामध्ये इथं खाली एक रशी पडलेली होती, थोडी पायाला बांधलेली असावी असा कयास पोलिसांचा आहे. ती रशी या ठिकाणी पडलेली होती. कदाचित ती रशी त्याच्या पायाला बांधलेली असावी. त्याच्यामध्ये आणखी एक महत्वाचं, त्यानं स्वतःला संपवलं असेल तर मग त्याचा हा शर्ट इथं का फाटलेला होता, हा एक सवाल पोलिसांच्या पुढे मोठा प्रश्न उपस्थित होतो की त्याचा शर्ट कसा फाटला. जर त्याच्यामध्ये आणखी एक महत्वाचा भाग असा आहे की त्याच्याजवळ मोबाईल नव्हता. गणेश शिवपूजे हा सतत मोबाईलवर ऍक्टिव्ह असलेला तरुण, आपण त्याची इंस्टाग्रामवर, त्याचे फेसबुक किंवा जे सोशल मीडिया जे त्याचे साईट्स आहेत त्याच्यावर जर पाहिले तर त्याच्यावर तो ऍक्टिव्ह असणारा तरुण, त्याचा मोबाईल या परिसरामध्ये पोलिसांना कुठेही मिळून आला नाही. त्या पलीकडे जाऊन हे सर्व प्रश्न आहेत, त्या पलीकडे जाऊन तो या निर्जन ठिकाणी का आला आणि कसा आला हा एक प्रश्न उपस्थित होतो. त्यामध्ये त्याची या परिसरामध्ये कुठेही मोटरसायकल असेल अथवा त्याच्या संबंधातली कोणतेही वाहन या ठिकाणी मिळून आले नाही. आपण असं धरून चालूया की खेडेगाव अगदी जवळ आहे, तो आला गेला, पण तो कसा आला कसा गेला हे कोणीतरी पाहिलं असावं. कारण गावातले नागरिक हे किमान पाहत असतात की काय होतंय. त्याच्यामध्ये त्याचा शर्ट फाटलेला होता. त्याच्या छातीवर कन्नड भाषेमध्ये अण्णा लिहिलेलं एक गोंडवलेलं चित्र दिसून आलं. त्याच्यामध्ये त्या झाडाला त्याचा मृतदेह लटकत होता. ही त्याची परिस्थिती होती. अत्यंत गुंतागुंतीचा ही केस आहे. जर त्यानं स्वतःला संपवलंय असं म्हणावं तर त्याचे हात का बांधलेले होते हा प्रश्न होता. जर त्याचे हात बांधलेले होते वायरने तर त्याच्या हाताला त्या वायरला गाठ मारलेली होती. ज्यावेळी हात बांधला जातो त्यावेळी ती गाठ मारता येत नाही. तुम्ही स्वतःही ट्राय करू शकता की हाताची जी वायर बांधली जाते किंवा रस्सी बांधली जाते त्याला गाठ मारता येत नाही. त्यामुळेच पोलिसांचा संशय बळावलेला आहे. त्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे, कवठे महांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील व यांचे पथक हा केसचा तिढा सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आम्हाला जे दाखवायचं होतं, जे कारण होतं की त्याने स्वतःला संपवलं म्हणावं तर त्या हाताला का बांधलं गेलं, तर त्याचा शर्ट फाटलेला होता तो एक भाग आहे. त्याच्यामध्ये जर त्यानं या झाडावरून स्वतःला हातपाय बांधून स्वतःच्या हात, ही पहिलीच अशी घटना असू शकते की तोंडाला रुमाल बांधून आवाज येऊ नये म्हणून. आवाज येण्याचा इथं प्रश्नच नाही, कारण आजूबाजूला कुठलीही लोकवस्ती नाही. हे सर्व फॉरेस्ट म्हणजे जंगल परिसर आहे. त्याच्यामध्ये कुठेही असा आवाज येत नव्हता. त्यामुळं पोलिसांचा संशय अधिक बळावलेला आहे. ज्या घडलेल्या ज्या क्रिया आहेत त्या आम्ही तुम्हाला सांगितल्या, त्या संशयास्पद वाटतायत म्हणून पोलीस त्या संबंधाने असलेल्या व्यक्तींची चौकशी करतायत. काल कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात DYSP सुनील साळुंखे साहेब असतील, पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील साहेब असतील, त्यांचे पथक असेल, हे किमान रात्रभर
त्या तपासकामी व्यस्त होते. DYSP साहेब तर स्वतः 7 ते 8 तास कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात तपासाच्या संदर्भाने बसून होते, ठाण मांडून होते. हा गुन्ह्याचा उलगडा करणारच याचं ध्येय त्यांनी घेतलेलं आहे. कोणताही गुन्हा लपत नाही, कितीही गुन्हेगार शातीर असला तर तो पोलिसांपासून सुटत नाही, हे वास्तव आहे. KK मराठी न्यूज नेटवर्क साठी कुणाल कोठावळे, कवठे महांकाळ. आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात. आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवठे महांकाळ, आरोग्याचं योग्य ठिकाण. अनुभव संपन्न तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर मुजावर. MS आयुर्वेद शल्य, आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य. मूळव्याध, भगंदर, गुदद्वार विकार, पोट विकारांवर 100% उपचारांची खात्री. उपलब्ध सेवा, अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार, दुर्बिणीद्वारे तपासणी, अचूक निदान, योग्य उपचार. शस्त्रक्रिया विभाग, आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार, मानसोपचार, कान नाक घसा विकार, पोटदुखी, जळजळ, अपचन यावर खास उपचार व सल्ला. आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठे महांकाळ. संपर्क 9860 9806 98. शहरात जाण्याची गरज नाही. आता तज्ञ उपचार तुमच्या दारी. आरोग्य सांभाळा, उपचार घ्या, तेही अनुभवी डॉक्टरांकडून.